हाय, मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे माझं दिवाळीसाठीचं थोडंसं क्लिनिंग सुरू आहे आणि जे टी व्ही युनिट वगैरे आहे ना तिथं डस्टिंगचं काम होतं. आज धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी मी करत होते. ॲक्च्युली त्या दिवशी एवढं काही नव्हतं, त्यामुळं म्हटलं ह्याचं थोडंसं क्लिनिंग करून घ्यावं. आणि असं क्लिनिंगच्या वेळेस ना मी काय करते, जे प्लायवूडचे जे माझं टी व्ही युनिट आहे ना त्याला ते येल्लो कलरच्या बॉटलमध्ये ना कसलं तरी वॉर्निश आहे, तर त्याच्याने ते सगळं पुसून घेते, जेणेकरून ते प्लायवूड आहे ना त्याचं कलरही चेंज होतं आणि ते चमकायला लागतं. त्याचबरोबर हे वॉर्डरोब आहेत ना ते पण सगळं सेट करून घेतले मस्त. हे सगळं पसारा असा होतोच आपण क्लिनिंग करायला लागलं की, कारण सगळं काढून परत ते सगळं साफ करून धूळ वगैरे आणि परत ठेवायला लागतं. मग संध्याकाळी आम्ही थोडेसे प्लांट्स आणायला गेलो होतो, तर ते येल्लोवाले, व्हाईटवाले आणि परत रेडवाले इनडोअरचे 2 प्लांट्स आणि आउटडोअरचे 2 प्लांट्स घेतले. आणि सिरॅमिकचे 2 पॉट्स. तर हे सगळं मिळून आम्हाला ना 1200 रुपयाला पडलेलं आहे. तर कसं महाग पडलं की स्वस्त पडलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि कसं आहे माहिती आहे का, खूप जणांना असं वाटतं की आपण शहरात राहतो म्हणजे आपल्याला काही जास्ती काम नसते, पण तसं नसते माहिती आहे का. खूप म्हणजे सारखं असंच धावपळ सुरू असते आणि पोरांची पण खूप लुडबुड होते, कारण ते बाहेर खेळायला जाऊ शकत नसतात, त्यामुळे त्यांचीही चिडचिड होत असते. आणि साहेबांना ना आजकाल गार्डनिंगमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागलेला आहे, त्यामुळे हे सगळं इथं पार्किंगमध्ये ना, हे कारची पार्किंग आहे आमची, तर इथं सगळं कटिंग वगैरे करतायत झाडांची. तर असा गेला आमचा आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.